नागपुर के अंबाझरी तालाब का मुख्यमंत्री ने निरीक्षण किया। इस दौरान तालाब के विकास, सौंदर्यीकरण और पर्यटन को बढ़ावा देने पर चर्चा हुई। साथ ही प्रदूषित पानी की समस्या दूर करने के लिए एसटीपी शुरू करने की जानकारी दी गई। नागपुर के ऐतिहासिक अंबाझरी तालाब का मुख्यमंत्री सहित दयाशंकर तिवारी, स्थायी समिति अध्यक्ष, उप महापौर और गट नेता बाला बोरकर ने निरीक्षण किया। मुख्यमंत्री ने कहा कि अंबाझरी तालाब नागपुर की पहचान और शहर का गर्व रहा है। कभी इसी तालाब से नागपुर के बड़े हिस्से को पानी उपलब्ध कराया जाता था और बाद में यह प्रमुख पर्यटन स्थल के रूप में विकसित हुआ। कुछ समय पहले तालाब पूरी तरह सूखने से नागरिकों में चिंता बढ़ गई थी। अब मनपा के प्रयासों से तालाब में पर्याप्त पानी है। इसे फिर से आकर्षण पर्यटन स्थल बनाने के लिए राज्य सरकार मनपा की मदद करेगी। वाड़ी का 13 MLD STP जल्द शुरू होने से प्रदूषित पानी की समस्या भी दूर होगी। मी मनापासून आभार मानतो, कारण आमच्या लहानपणापासून किंवा आमच्या वडिलांच्याही लहानपणापासून जो अंबाझरी तलाव नागपूरचं वैभव म्हणून या ठिकाणी पाहिला जायचा। ज्या काळी पाण्याची व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये नाग नदीवर बांधलेलं धरण म्हणून किंवा नाग नदीवर बांधलेला साठवण तलाव म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। अनेक वर्ष या अंबाझरी तलावाने पिण्याचं पाणी नागपूरच्या मोठ्या भागाला दिलं। नंतरच्या काळामध्ये पर्यटनाकरता याचा उपयोग होत होता। दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्ण जलपर्णीने हा तलाव संपला होता। पाण्याचा थेंब देखील दिसत नव्हता आणि नागपूरकरांना चिंता होती की आपला सर्वात आवडता लाडका अंबाझरी तलाव हा नामशेष झाला की काय। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने उत्तम काम करून संपूर्ण जलपर्णी संपवली। अतिशय चांगला खळखळ असा तलाव पुन्हा वाहतोय, पाणी भरपूर आहे। आता त्यात मी नौकायानाचा आनंद देखील घेतलेला आहे। आता पुन्हा एकदा एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास करण्याकरता महाराष्ट्र शासन महानगरपालिकेला मदत करेल। नाही, ती समस्या याकरता राहणार नाही की आता वाडीचा 13 MLDचा STP हा तयार झालेला आहे आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यात तो STP कार्यान्वित झाल्यानंतर जे वाडी नगरपालिकेचं किंवा तिकडच्या MIDCचं घाण पाणी या ठिकाणी यायचं ते सगळं पाणी शुद्ध होऊनच येणार आहे। त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आता यातला संपला। मला अतिशय आनंद आहे की आमचे तरुणी कयाकिंगचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत, चांगल्या पद्धतीनं ते करत आहेत। जेवढे या ठिकाणी जलक्रीडा प्रकार आहेत या प्रकारांमध्ये खरं तर पारंपरिक पद्धतीनं आपले भारतीय जे आहेत यांना त्याचं कौशल्य होतं। आता पुन्हा अशा प्रकारच्या ट्रेनिंगने ते कौशल्य प्राप्त करून आपल्याला जास्तीत जास्त मेडल्स मिळवून देतील आम्हाला विश्वास।